आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. राजा बरं झालं तू आलास. हं? मी तुला तर फोनच करणार होतो. तुम्ही माझी वाट बघत होता? येस. का? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. कशाबद्दल? सांग. कारण तू आता 7 दिवसांच्या ट्रिपसाठी बाहेर जातोयस. 7 दिवसांची ट्रिप? येस. काय काका, हा कुठे पाठवताय? सांगतो. आधी तुझा मोबाईल दे. आता मोबाईल कशाला? सगळे डिटेल्स तुला हवे आहेत ना? हा. दे. व्हेरी गुड. काका स्विच ऑफ कशाला करताय? काका आम्हाला फोन कसे येणार? तुला कोणाचे फोन येऊ नये म्हणून स्विच ऑफ केलाय. घे. काय चालू आहे तुमच्या डोक्यात? सांगतो. मीनाने विक्रांत आणि गिरिजाचं लग्न मोडायला घेतलंय. काय? हो. आणि काहीही करून मला तिचा हा प्लॅन यशस्वी होऊ द्यायचा नाहीये. हो पण त्या लग्नाला रेडी झालेल्या ना? नाटक होतं रे ते सगळं राजा. अरे देवा. मग आता काय करायचं? आहे डोक्यात काहीतरी आहे. काय चालू आहे डोक्यात? अच्छा. पण काका तुम्हाला वाटतं या सगळ्याला त्या तयार होतील? होपफुली. ट्राय करायला काय हरकत आहे. बर. पण मग मी मदतीला थांबतो ना, मला का पाठवताय? आणि प्लॅननुसार जर सगळ्या गोष्टी घडल्या ना तर विक्रांत पहिला फोन तुला करेल. आणि जर असं झालं तर गिरिजाला तिचं प्रेम सिद्ध करण्याची संधीच मिळणार नाही. आणि करेक्ट आहे काका तुमचं. आणि ह्या सगळ्यात विक्रांतला त्रास होईल त्याचं काय? त्रास तर होणारच आहे रे. पण ही त्याच्या प्रेमाची परीक्षा आहे असं आपण समजूया. हो. असं केल्याने ते मनाने आणखीन जवळ येतील. येतील, जवळ येतील. पण राजा तुला माझं म्हणणं पटतंय ना? मला पटतंय. माझ्या दोस्ताला जास्त त्रास देऊ नका. अरे त्याच्यापेक्षा त्रास मी स्वतःला देणार आहे. पण डोंट वरी, याही परिस्थितीत मी त्याची काळजी घेईन. चालेल. काका मोबाईल इतके दिवस बंद ठेवायचा म्हणजे तर? फोन बंद नाही ठेवायचा रे. सध्याचं सिम बंद ठेवायचं आणि हे सिम वापरायचं. हे बेस्ट केलं काका तुम्ही. फोन तुझा चालूच राहणार आहे. याच सिमवर मी तुला कॉन्टॅक्ट करीन, तुला अपडेट देईन आणि अपडेट घेईन. आणि याच सिमवरून तू तुझ्या घरच्यांबरोबर संपर्कात राहा. चालेल. हे बेस्ट आहे. मला अपडेट देत राहा, मी पण तुला अपडेट देत राहीन. निघातात. मीनाने बघायच्या ते. आणखीन काही लागलं तर कळवा. नक्की नक्की. ताई ते गुलाबजाम वाट्या टेबलवर काढून ठेवलाय वहिनी पण ना. वाट्या सापडल्या, गुलाबजाम कुठे आहेत? गुलाबजाम फ्रीज मध्ये. मारतो कशाला? बरं. वहिनी काही मदत हवी असेल तर सांग, मी करते. दादा हिच्या लग्नाची तयारी हीच करणार आहे का रे? ताई तू एक काम कर, माझ्या लग्नात वाटेल तेवढं काम कर, नाही का? हो की नाही रे? हा. लग्नाचं काय घेऊन बसली आहेस? अभ्यासावर फोकस कर. ताई सगळी तयारी झाली आहे, काही काळजी करू नका. हो, फक्त तिचे अहो येण्याचे बाकी आहेत. ओ हो हो. बाई 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 बाई, ताई बघ कशी लाजते. लाजताना कसली सुंदर दिसतेस ग तू. गप ग सुचित्रा. खूप ग बाई. जीजू अगं बाई आमचे जीजू.
काका काकी या ना, या काका काकी. या नमस्कार. या बस. बसा ना जीजू. सो सगळे जमले? हो. अरे हो काय आपली आई कुठे आहे? अरे हा. अरे म्हणजे महत्वाची व्यक्ती नाहीये. जा जा बोलवा त्यांना. हो बोलत आहे काका. आई नमस्कार. हा करूया सुरुवात. तर आपण विक्रांत आणि गिरिजाच्या लग्नाची तारीख ठरवण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी काय असतील त्या ठरवण्यासाठी ते जमलेलो आहोत. तर या संदर्भात तुमचे काही प्लॅन झालेले असतीलच. तर तसं काही तुमचं ठरलंय का? हा हो ठरलंय. वा. हे लग्न होणार नाही. आई अगं काय बोलतेस तू? बरोबर तेच बोलते मी. आई अगं यात काय बरोबर बोलतीस तू? मी जे काय बोलते ते पूर्ण विचार करूनच बोलते. अहो नाही पण एवढा मोठा निर्णय तुम्ही असा अचानक. आई आमचं काही चुकलं का? हो नाही म्हणजे तसं काही असेल ना तर प्लीज सांगा. आपण सगळं तुम्ही म्हणाल तसं करू. मला असं वाटतंय विक्रांत गिरिजाच्या योग्यतेचा नाही. काय? आई काय बोलतेस तू? जे आहे तेच बोलते मी. आई हे बघ मला सांग काय चाललंय तुझ्या मनात? वासंती ताई प्लीज जे काही आहे ना ते स्पष्टपणे बोला. स्पष्टच बोलते. विक्रांत तुमचा मुलगा आहे. या पलीकडे त्याची स्वतःची काय ओळख आहे? नाही म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? विक्रांतला तुमच्यापासून वेगळं केलं तर त्याचं असं कर्तृत्व काय? अहो पण दूर करायचंच कशाला म्हणते मी. आमचा एवढा मोठा बिझनेस आहे.
सगळं नंतर विक्रांतच असणार आहे ना. हा पण त्यात त्याचं काय? हे सगळं महेश रावांनी स्वतःच्या कष्टाने उभं केलंय. नाही म्हणजे नंतर 4 लोक असंच बोलतील ना. वासंतीताई प्लीज तुम्ही कोड्यात बोलू नका. तुमची काय इच्छा आहे? हो, शेवटी आमच्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझ्या पण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणूनच बोलते मी. आई अगं काय आता मध्येच? बाय तू गप्प बस, मला बोलू दे. अगं माफ करा पण मला असं वाटतंय विक्रांत माझ्या गिरिजाच्या योग्यतेचा नाही. तुम्ही हिची बरोबरी विक्रांतशी करताय? गिरिजा एक साधी नर्स आहे. आणि त्याचा अभिमान आहे मला. तिचे बाबा गेल्यानंतर माझ्या बायनेच या कुटुंबाची जबाबदारी उचलली. आणि तुमच्या विक्रांतला आतापर्यंत सगळं आयतच मिळालंय की. त्याने कमावलंय असं त्याचं स्वतःचं काय आहे? म्हणूनच हे लग्न होऊ नये असं मला वाटतंय. विक्रांत तुमचा मुलगा आहे. तुमचं नाव विक्रांतच्या नावातून काढून टाकलं तर त्याची अशी काय ओळख आहे? येस, माझा प्लॅन वर्क होतोय. गिरिजा, मी तुला माझ्या घरची सून कधीच बनू देणार नाही. हे बघा वासंतीताई, मला काही तुमचं म्हणणं पटत नाहीये. काय चुकीचं बोलले मी? आमच्या विक्रांतमध्ये काहीही कमी नाहीये. आम्ही ठरवलं ना तर त्याच्यासाठी मुलींची लाईन लागेल. नाही मीना, मला वासंतीताईंचं म्हणणं पटतंय. पण यातून काही तोडगा काढायचा असेल तर? विक्रांतने स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. माझी गिरिजा जेवढी कमवते निदान तेवढं जरी विक्रांतला कमवता आलं तर मी आनंदाने माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी करायला तयार आहे. आणि त्याला हे जमलं नाही तर हे लग्न होणार नाही. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? विक्रांतने घरदार बिझनेस सोडून बाहेर पडावं आणि लोकांचे उमरे झिजून नोकऱ्या मागाव्यात? जमणार नाही आम्हाला. त्यापेक्षा ना आम्ही एक काम करतो. विक्रांतसाठी आम्ही दुसरी मुलगी बघतो. मीना प्लीज शांत हो. बघ, चर्चा करून काही विषय सुटतात, आता ताईपणा करून नाही. म्हणजे काय म्हणणं आहे तुमचं? यांची ही असली फालतू अट आपण मान्य करायची? व मला एवढंच म्हणायचंय की आपण तिघांनी या विषयावर चर्चा करायला हवी. हो बाबा, पण प्लीज विक्रांत. वासंतीताई, आम्हाला 5 मिनिटं हवी आहेत. आम्ही आमचा निर्णय तुम्हाला कळवतो. प्लीज.
ये विक्रांत. बाबा काय आहे मध्येच? अरे कसं आहे विक्रांत, एखाद्या आईला आपल्या मुलीची चिंता वाटू शकते. अहो म्हणून काय आपण काही ऐकून घ्यायचं का? मी असं म्हणालोय का? नाही म्हणाला नाहीत, पण त्यांच्या होला हो करतच आहात ना. अगं मी फक्त ऐकून घेतलं त्यांचं. अहो पण तेच म्हणते मी, गरजच काय ऐकून घेण्याची. त्या आपल्या तोंडावरती विक्रांतला वाटेल तसं बोलतायत. आणि मला सांगा, त्यांच्या गिरीजामध्ये तरी काय हो असं? मीना तू जरा शांत होतेस का प्लीज? नाही जमणार मला. त्याऐवजी ना आपण एक काम करू, आपण गिरीच्या ऐवजी दुसरी मुलगी शोधूयात. अगं गिरीजामध्ये काय वाईट आहे पण? मला नाही माहिती, पण मला एवढं नक्कीच माहितीये, विक्रांत सारखा मुलगा त्यांना शोधूनही सापडणार नाहीये. अगं यात काही वादच नाहीये, पण त्यांचाही मुद्दा बरोबर आहे ना. काय बरोबर आहे? नाही सांगा ना, काय बरोबर काय आहे? अगं विक्रांतला आपण लहानपणापासून सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. अहो आपलं ते कर्तव्यच आहे. हो, पण त्यामुळेच विक्रांतला स्वतःला सिद्ध करण्याची संधीच नाही मिळाली ना. म्हणजे सांगतो विक्रांत, तुझं गिरिजावर मनापासून प्रेम आहे? ऑफकोर्स बाबा. चालत सगळं सॉर्ट आहे. काय सॉर्ट आहे? हे बघ मीना, मी विक्रांतसाठी काहीतरी ठरवलंय. काय ठरवलंय मला सांगा. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे मी. मला गिरिजाशीच लग्न करायचंय. हो ना? हे बघ विक्रांत, जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस तोपर्यंत तू घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाहीस. काय 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 बोलताय काय तुम्ही? मीना, माझं अजून बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. विक्रांत, फक्त घरातच नाहीस, ऑफिस मध्ये सुद्धा तुला प्रवेश नसणार आहे. आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुला घरातून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. अहो तुम्ही त्या बाईच्या तालावर नाचताय का? वेळ लागले का तुम्हाला? मुलगा आहे हा आपला. मुलगा आहे म्हणूनच बोलतोय. हे बघ विक्रांत, जोपर्यंत तू स्वतःला सिद्ध करत नाहीस तोपर्यंत कंपनीच काय, प्रॉपर्टी मध्ये सुद्धा मी तुला वारस म्हणून ठेवणार नाहीये. मला हे मान्य नाहीये. मी हे ठरवलंय. म्हणजे त्या गिरीजासाठी तुम्ही आपल्या विक्रांतला घराबाहेर काढणार आहात? ऍक्च्युली मी नाही काढणार. आपलं प्रेम मिळवण्यासाठी त्याने स्वतःहून घराबाहेर पडायला हवं. नाही 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 नाही, एक मिनिट थांबा थांबा. तुम्ही शांत व्हा. तुम्ही हे सगळं चुकीचं करताय. तुम्ही असं काही करू शकत नाही. ऐका माझं, हे चुकीचं आहे. तुम्ही विक्रांत, डू यू अग्री विथ मी ऑर नॉट? आई हे काय बोलतीयस तू? बाय तुला आत्ता नाही कळणार, पण मी हे सगळं तुझ्या भल्यासाठीच करते. आई ह्याने कोणाचंही भलं होणार नाहीये. आणि सरळ सरळ विक्रांतचा अपमान केलास. कळतंय का तुला? जे खरं आहे तेच बोलले मी. आई, खरं सांगू तर तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये मला. तेच तर, इतक्या मुश्किलीने विक्रांत आणि ताईचं लग्न ठरलं होतं, त्यात मोडता घातलायस तू. मग हा घातला मी मोडता, कारण तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेत मी. आई तरीही तू जे काही बोलतेस ना ते आमच्या समजण्याच्या पलीकडचं आहे. नाही कळत ना? मग तुमच्यापैकी कोणीही यात पडू नका. आई मला ना तुझं वागणंच कळत नाहीये ग. अगं आजपर्यंत जेव्हा मी लग्नाला नकार देत होते तेव्हा तूच मला पटवून देत होतीस ना की विक्रांत एवढा चांगला मुलगा नाही मिळणार. मग आता तूच. आता मीच असं बोलते कारण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आई काय परिस्थिती वेगळी आहे? आई मला कळायला हवं, कालपर्यंत योग्य वाटणारा मुलगा
आज तुला अयोग्य का वाटतोय? काय झालंय आई असं? तू अशी अट का घातलीस? आई प्लीज सांग ना, का करतेस तू असं? कारण मी तुझी आई आहे. मला वाटतं एवढं उत्तर पुरेसं आहे तुझ्या प्रश्नाला. नाही, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी गेले काही दिवस नोटीस करतेय तुला. तू डिस्टर्ब्ड असतेस, घरी गप्प गप्प असतेस. काय झालंय आई? आई प्लीज सांग मला. आई प्लीज सांग, मला कळायला हवं. आई नका ना गप्प राहू, कळू दे सगळ्यांना विक्रांतच्या घरी काय घडलं होतं.